पोलिसांचे कामच भारी. 5 तासात आरोपींना ठोकली बेडी. किरकोळ वादातून पेटलेल्या रागाने एका निष्पाप कर्मचाऱ्याचा बळी घेतला. मात्र गुन्हा कितीही थरारक असला तरी कायद्याचे हात अधिक वेगवान असतात, हे मिरज पोलिसांनी पुन्हा एकदा सिद्ध केले. कृपामाई एमएससीबी सबस्टेशनमध्ये कार्यरत सुधीर पंडित लाटवडे वय 40 यांचा निर्घुण खुनाचा अवघ्या 5 तासात छडा लावत महात्मा गांधी चौक पोलीस ठाण्याच्या पथकाने 2 आरोपींना जेरबंद करून उल्लेखनीय कामगिरी बजावली. बुधवारी रात्री कृपामाई एमएससीबी सबस्टेशनच्या ऑपरेटर रूममध्ये सुधीर लाटवडे यांच्यावर लोखंडी बारने डोक्यावर व चेहऱ्यावर प्राणघातक वार करण्यात आले. रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या लाटवडे यांचा जागीच मृत्यू झाला. या घटनेने मिरज शहरात एकच खळबळ उडाली. घटनेची माहिती मिळताच पोलीस अधीक्षक तुषार दोशी, अपर पोलीस अधीक्षक कल्पना बारवकर, उपविभागीय पोलीस अधिकारी मुकुंद कुलकर्णी, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक संजीव कुमार झाडे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप शिंदे यांनी तातडीने तपासाची सूत्रे हाती घेतली. तांत्रिक पुरावे, घटनास्थळावरील तपास, गोपनीय माहिती आणि संशयितांच्या हालचालींचा वेध घेत विशेष पथकाने अवघ्या 5 तासात आरोपींपर्यंत मजल मारली. तपासादरम्यान सौरभ संतोष निकम वय 23 आणि विनायक विक्रम सावंत वय 22 या दोघांना ताब्यात घेण्यात आले. चौकशीत सौरभ निकमच्या वडिलांचा आणि मयत सुधीर लाटवडे यांच्यात झालेल्या किरकोळ वादाचा राग मनात धरून दोघांनी मिळून लोखंडी बारने हल्ला करून खून केल्याचे निष्पन्न झाले. या धडाकेबाज कारवाईत पोलीस उपनिरीक्षक रुपाली गायकवाड, पोलीस उपनिरीक्षक सुदर्शन वाघमोडे, हेड कॉन्स्टेबल अभिजित धनगर, सचिन कुंभार, सर्जेराव पवार, इब्राहिम तांबोली, संतोष डामसे, पोलीस नाईक नानासाहेब चंदनशिवे, पोलीस कॉन्स्टेबल विनोद चव्हाण, जावेद शेख, मोहसिन टिनमेकर, राजेंद्र हारगे, अमोल तोडकर, विकास कांबळे, विजय शिंदे, अजित सिंह कोरेकर तसेच चालक कर्मचारी पांडुरंग हिप्परकर यांनी मोलाची भूमिका बजावली. अत्यंत कमी वेळेत वैज्ञानिक तपास, तांत्रिक विश्लेषण आणि वेगवान कारवाईच्या बळावर खुनाचा उलगडा करून आरोपींना बेड्या ठोकणाऱ्याला महात्मा गांधी चौक पोलीस ठाण्याच्या पथकाच्या कार्यक्षमतेचे सर्व स्तरांतून कौतुक होत आहे. अर्धराज्य न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.